अमरावती मध्यवर्ती कारागृहात काल रात्री फटाके सदृश्य स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील तत्काळ कारागृहात हजर झाले। यावेळी कारागृहात तब्बल 2 तास शोध मोहीम राबवून तपास करण्यात आला। कारागृहाच्या आत बॅरेक क्रमांक 6-7 समोर फटाके किंवा बॉम्ब फुटल्याचा मोठा आवाज झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं। बॉम्ब सदृश्य वस्तू कोणीतरी कारागृह भिंती शेजारील महामार्ग रस्त्यावरून फेकली असावी असा अंदाज असून ती वस्तू कोणी फेकली याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली है। और गवर्नमेंट से हमको निधि भी मंजूर हुआ है पेरीफेरी। मैडम 2 मिनट का बाइट देती है। भिंती मैडम क्या दाखिल करे वही होना, बस कंप्लेंट में क्या दाखिल करने वाले वही होना सर। किया ना मैंने किया, बस उतना ही थोड़ा सा बाइट दे दिया हो जाता। आपण अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला, या आधी सुद्धा पत्र अद्यापर्यंत भिंत वर उंचावली गेलेली नाही, हेच याच काय? निधी मंजूर झालेला आहे। बरं, यावर सुरक्षा दृष्टीने आता आपण कोणतं पाऊल उचलणार आहेत? आपण या ठिकाणी कारागृहात आम्हाला 25 कोटी निधी मंजूर झालेला आहे। आता हे कसं, आता हा इन्सिडेंट आम्ही काही सांगू शकत नाही। आम्हाला जो आवाज आला, आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, आम्ही आलो पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला। नेमकी कशी घटना झाली काय ते एक काहीतरी स्फोटक सारखं म्हणजे फटाक्यासारखं पडलं आतमध्ये बाहेरून आणि त्याचा आवाज झाला आणि आम्ही लगेच रिपोर्ट केला। सर आले, चौकशी चालू आहे, चौकशी पूर्ण झाली तुम्हाला फटाका फुटला त्यापैकी ना? हां, फटाक्यासारखा आवाज काय प्राथमिक माहिती आहे? प्राथमिक माहिती आतापर्यंतची ही आहे की संध्याकाळी 8च्या दरम्यान बॅरेक नंबर 6-7च्या समोर वरतून एक फटाका किंवा बॉम्ब फुटल्यासारखा मोठा आवाज आलेला आहे असं जेलचे जे वॉर्डन आणि तिथले जे गार्ड आहेत त्यांना ते आवाज ऐकू आला आणि आतमधल्या कैद्यांनाही ऐकू आलं, जे की बॅरेकमध्ये होते। नंतर मग ते त्यांना एक बॉल मिळाला खाली, जे फुटला नाही। त्याच्यावरून आम्ही पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आम्ही सर्व इथे तात्काळ पोचलो, सर्व टीम पोचली, BDDSची टीम पण पोचलेली होती आणि नंतर त्याचा प्राथमिक तपासणी केल्यावर असं लक्षात आलं की एक बॉलच्या स्वरूपातला तो फटाका आहे। फटाका कोणीतरी बाहेरून फेकल्याचा असं एक अंदाज आहे, बाहेरून फेकला आहे कारण तो मागच्या साईडच्या भिंतीवरून आलेला दिसतो। तर ते आता प्राथमिक तपासामध्ये कोणी फेकला, कशासाठी फेकला याची माहिती घेत आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोणाला इजा झालेली नाही किंवा जखमी झालेलं नाही कोणी। फटाका सदृश्य मटेरियल दिसतोय, त्याची आता फोरेन्सिक तपासणीसाठी फोरेन्सिकची पण टीम बोलवली आहे आणि ती टीम सध्या आता ती तपासणी करत आहे। बाकी माहिती डिटेल्स तपास प्राथमिक झाल्यानंतरच कळेल। नाही, तसं काही आढळून आलेलं नाही, फक्त फटाक्याची दारू आणि फटाकामध्ये जी दारू असते तीच ते क्रिकेटचा जो प्लास्टिकचा बॉल असतो त्याच्यामध्ये टाकून वात टाकून फेकलेलं असं दिसते प्राथमिक। याआधी सुद्धा भिंतीच्या आतून गांजा सुद्धा फेकण्याची घटना सुद्धा घडलेली आहे, तर आता पोलीस प्रशासन कडक पाऊल काय उचलणार सुरक्षेच्या दृष्टीने? आम्ही पाहू ना, सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करू आता बाहेरून काय काय सुरक्षाची काही प्रॉब्लेम आहे, कारण भिंतीचा हाईट आणि ते हायवेची हाईटचे पण इश्यू आहे। या सगळ्या गोष्टीचा तपास करून पुढील सुझाव जेल प्रशासनाला देण्यात येईल।